मंद्रुप ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था राखणार, मनोज पवार यांचं वक्तव्य। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही मंद्रुपचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी यावेळी बोलताना दिली आहे। तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांची बदली सातारा जिल्ह्यात झाली असून त्यांच्या जागी पवार यांची नियुक्ती झाली आहे। यावेळी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेकडून त्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे उपस्थित होते। प्रारंभी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार म्हणाले, आपण फलटण जिल्हा सातारा येथील असून आपण यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी भागात काम केलंय। त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस येथेही सेवा बजावली आहे। वेल्हे पोलीस ठाणे येथे एका संवेदनशील प्रकरणात तातडीने तपास करून गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे। या प्रकरणाचा तपास जलद गतीने केल्यानं केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तपासासाठी दिला जाणारा 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पदक तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालकाकडून पदक मिळालं आहे। आपण सोलापूर जिल्ह्यात अकलूज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण पोलिसात BDS पथकाला सेवा बजावली आहे। सध्या आपण मंद्रुप पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलाय। आपण मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावात पूर्वीप्रमाणेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करू। आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय आपण चालू देणार नाही, तसेच या भागातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे आपण मुसक्या आवळणार आहोत। कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्या तसेच महिला व मुलींची छेड काढणाऱ्यांना, रोड रोमियोंना आपण ठोकून काढणार आहेत। सत्याची बाजू असणाऱ्या गोरगरीब जनता, शेतकरी, महिलासह सर्व घटकांना येथे नक्कीच न्याय मिळेल। सर्वांना सोबत घेऊन आपण काम करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे।